नमस्कार. प्रत्येक महिलेचं दुसरं माहेरघर असतं ते म्हणजे आपल्या बहिणीचं घर. तर अशीच मी आलेली आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी. आता मोठ्या बहिणीच्या घरी आल्यानंतर तिला भेटले आणि इथे बघा मस्त असं मिरची भाजण्याचं काम चालू आहे. तर या आहेत माझ्या बहिणीच्या मोठ्या जाऊबाई. आणि इथे तुम्ही बघत असाल भरपूर अशा मिरच्या लसूण असे भाजून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर शेजारी जर बघितलं तर इथे मिरची अशी छान अशी दळून सुद्धा ठेवलेली आहे. म्हणजेच काय हो, इथे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत ते म्हणजे झणझणीत असा मिरचीचा ठेचा. आता तुम्ही म्हणतील की मोठ्या बहिणीचा काही व्यवसाय वगैरे आहे का, तर तसं काहीच नाही आहे. तर दुसऱ्या दिवशी एक कार्यक्रम आहे ते तुम्हाला पुढे जाऊन कळणारच आहे. आणि त्याच कार्यक्रमासाठी खास मी आदल्या दिवशी आलेले होते. म्हणजेच काय, तर आपलीही थोडीफार काहीतरी मदत होईल आणि देवाची सेवासुद्धा होईल. तोपर्यंत माझ्या बहिणीची काही गर्दी चालली होती ती म्हणजे स्वयंपाकाची. तिला मला काही काही वेगवेगळ्या भाज्या करून खाऊ घालायच्या होत्या, म्हणजेच रानभाज्या. आता पहिल्यांदा तिने करायला घेतली ते म्हणजे हरभऱ्याच्या पानांची भाजी. त्यासाठी तिने तेलामध्ये हिरवी मिरची लसूण वगैरे घातला. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ती भाज्या करते, पण चवीला अतिशय अप्रतिम लागतात. हरभऱ्याची जी कोवळी पानं आहे तर ती स्वच्छ धुवून तिने या तेलावर छान अशी परतवून घेतली. आणि त्यानंतर यामध्ये तिने घालून घेतले ते म्हणजे चवीनुसार मीठ. मीठ घालून झाल्यानंतर भिजत ठेवलेली मूग डाळसुद्धा यामध्ये घालून घेतली आणि छान अशी ही मूग डाळ यामध्ये शिजवून सुद्धा घेतली. आणि हे बघा, तयार झाल्यावर ही भाजी काहीशी अशी दिसते आणि चवीला सुद्धा अगदी छान लागते. त्याचबरोबर तिला अजून एक भाजी करून मला दाखवायची होती ती म्हणजे इथे ती करणार होती ब्रोकोलीची भाजी. त्यासाठी तिने खोबरं लसूण कोथिंबीर आलं असं वाटण तयार केलेलं होतं आणि हे वाटण तिने तेलात छान असं परतवून घेतलं. छान असं तेल सुटेपर्यंत वाटण हे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये तिने हळद लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला तो सुद्धा घातला आणि मस्तपैकी हे सर्व मिक्स केलं आणि स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली ब्रोकोलीसुद्धा यामध्ये घालून घेतली आणि ही सुद्धा यामध्ये छान अशी परतवून घेतली. आता ब्रोकोलीला आवश्यकतेनुसार यामध्ये तिने पाणी घातलेलं आहे आणि यामध्येच चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे, म्हणजे ब्रोकोली छान अशी शिजली सुद्धा जाईल. आणि त्यानंतर छान ही ब्रोकोली अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घेतली. आमची पोटभर अशी जेवणं झाली. त्याचबरोबर इतरही मेनू जेवणामध्ये होते. नंतर आम्ही रात्री जरा लवकरच झोपलो, कारण की आम्हाला पहाटे लवकर उठायचे होते. आता पहाटे आमचे लवकर उठून आंघोळ वगैरे झालेली होती, तर म्हटलं चला पूजेची तयारी कुठपर्यंत आली आहे ते सुद्धा बघून घेऊ. आता इथे तुम्ही बघू शकता चौरंगाभोवती खूप सुंदर अशी रांगोळी इथे काढलेली आहे आणि इथे 2 चौरंग ठेवलेले होते. एका चौरंगावर आहे ते म्हणजे सत्यनारायणाचं फोटो आणि दुसऱ्या चौरंगावर इथे आहे ते म्हणजे श्री गजानन महाराजांचा फोटो. आता यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की नक्की कार्यक्रम कोणता आहे. तर आजचा दिवस होता तो म्हणजे गजानन महाराजांचा प्रकट दिन आणि या दिवशी माझ्या बहिणीच्या घरी खूप छान अशी पूजा ठेवली जाते आणि महाप्रसादसुद्धा ठेवला जातो. गुरुजी यायला थोडासा अवकाश होता, तोपर्यंत म्हटलं चला स्वयंपाकालाही सुरुवात करूया. त्यासाठी ह्या दोन्ही जावांनी गॅसच्या शेगडीची छान अशी पूजा करून घेतली आणि आता महाप्रसाद म्हटला की त्यामध्ये स्वयंपाक हा मोठ्या प्रमाणात आलाच. आणि आज गजानन महाराजांचा प्रकट दिन होता म्हणून स्वयंपाकामध्ये होती पिठलं आणि भाकरी, त्याचबरोबर ठेचा आणि मसाले भात. आता ठेचा कसा केला ते तर तुम्ही अगोदर बघितलेच. त्याचबरोबर इथे आम्ही घेतली होती भाकरी करायला. त्यासाठी टोपलेसुद्धा काढून ठेवलेले होते आणि इथे जे पोते दिसते आहे तर तेवढ्या सगळ्या पिठाच्या भाकरी ह्या करायच्या होत्या. आता जसजशा बायका आपली घरातली कामावरून तिथे येणार होत्या तर त्या सर्वजणी भाकरी करायला मदत करणार होत्या. तोपर्यंत आम्ही इथे भाकरीला सुरुवातही केलेली होती. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सत्यनारायणाची पूजा आणि गजानन महाराजांची पूजासुद्धा छान अशी संपन्न झाली. सकाळपासून आम्ही कोणीच काही खाल्लेले नव्हते, तर म्हटलं चला आता पोहे करून घेऊ. माझ्या बहिणीने पोह्याची सगळी तयारी करून ठेवलेली होती, पण तिचीसुद्धा कामाची खूप घाई गर्दी होती. तर म्हटलं चला आता मी तुम्हाला सर्वांना मस्त असे माझ्या हातचे पोहे करून खाऊ घालते. आणि आम्ही छान असे गरमागरम पोहे खाल्ले. म्हणजे कसे की आता कार्यक्रम आहे तर मग दुपारी जेवायला हा थोडाफार उशीर होणारच, मग तोपर्यंत जास्त अशी भूक लागणार नाही. पोहे वगैरे सर्वांनी नाश्ता केला आणि त्यानंतर काही जण इथे कांदा चिरून मसाले भाताची तयारी करत होते. त्याचबरोबर जेवणासाठी सुद्धा कांदा लागणार होता. आता सगळा स्वयंपाक हा घरच्या घरी न करता आचारी इथे बोलवलेले होते. म्हणजे काही स्वयंपाक हे आचारी करणार होते आणि काही इथे घरच्या घरी करणार होते. पण आचार्यांना हाताखाली जे पण लागत होते ते सर्वजण मदत करत होते. त्याचबरोबर सर्व भाज्या वगैरे चिरणे कापणे वाटण करणे याची सुद्धा तयारी अगोदरच करून ठेवलेली होती.
आता इथे जे आचारी भाऊ आहेत तर त्यांनी सर्वात अगोदर मसाले भात करायला घेतलेला होता. तर यामध्ये त्यांनी तेलात बरोबर मस्त असे सर्व मसाले टाकले आणि भरपूर अशा भाज्यासुद्धा टाकल्या. आता मोठ्या शेगडीवर मस्त असा मसाले भात इथे चालू झालेला होता. सर्वात शेवटी त्यांनी यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घातली आणि त्यामुळे ह्या मसाले भाताची चव अजूनच वाढली. एका बाजूला मसाले भात तयार होत होता तर दुसऱ्या बाजूला भरपूर प्रमाणात भाकरीसुद्धा तयार केल्या जात होत्या. प्रत्येकजण आपल्याला जे काम होईल त्या पद्धतीने इथे कामामध्ये मदत करत होते. दरवर्षी माझ्या बहिणीच्या घरी अशाच पद्धतीने गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी महाप्रसाद ठेवला जातो आणि सर्वजण आपापल्या परीने इथे येऊन काही ना काही सेवाही करतच असतात. म्हणजे थोडं जरी काम केलं तरी आपली ही सेवा महाराजांपर्यंत पोचली असे समजले जाते. सर्वात शेवटी आता इथे मसाले भात तयार झाल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली. मसाले भात तयार झाला आणि त्यानंतर मंडपवाले सुद्धा दारासमोर मंडप अशा पद्धतीने घालून गेले, कारण की यावर्षी जेवणाची जी सोय होती तर ती दारासमोरच करण्यात आलेली होती. आता मसाले भातसुद्धा झालेला होता तर लगेचच आचार्य जे भाऊ होते तर त्यांनी पिठलं तयार करायला घेतलेलं होतं. पिठल्यासाठी सुद्धा त्यांची फोडणी वगैरे देऊन झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला एका अशा ह्या मोठ्या भांड्यामध्ये डाळीचे पीठसुद्धा पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून ठेवलेले आहे आणि खाली पातेल्यातल्या पाण्याला उकळी आली आणि लगेचच त्यांनी हे जे डाळीचं पिठाचं मिश्रण आहे तर त्यामध्ये हळूहळू करून सोडलं, म्हणजेच या पिठल्याच्या गाठी ह्या होणार नाही. अशा पद्धतीने एकसारखं खाली हे मिश्रण हलवलं जात आहे आणि वरतून हे मिश्रण ओतलं जात आहे. असं जर आपण एकसारखं हलवत राहिलो तर ह्या डाळीच्या पिठाच्या ज्या गाठी आहेत तर त्या अजिबात होत नाही. आणि मस्त असं या ठिकाणी गरमागरम पिठलंसुद्धा तयार झालेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर इथे घालून झाली आहे. आता दुसरीकडे भाकरी करण्याचं जे काम होतं तर ते असं आमचं चालूच आहे, कारण की अजूनही भाकरीचं पीठ जे आहे तर ते संपलेलं नव्हतं. त्यामुळे जर थकल्यासारखं वाटलं, दमल्यासारखं वाटलं तर लगेच दुसरी बाई येऊन या भाकरी करत होती आणि इथे माझी बहीण सर्वांना भाकरीचं पीठ मळून देत होती. त्याचबरोबर यांची अशी ही चेष्टा मस्करीही चालूच होती. त्यानंतर माझ्या बहिणीने छान अशी तयारीसुद्धा केली होती बरं का. आणि इथे आमचे हे भाकरी करण्याचं काम त्याचबरोबर गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी चालू होती आणि दुसऱ्या बाजूला लगेचच जेवणाला सुरुवातसुद्धा केली. तर आजचा हा जेवणाचा मेनू होता ते म्हणजे पिठलं, भाकरी, मसाले भात आणि बुंदी. अशा या महाप्रसादाचा मी आणि माझ्या कुटुंबातल्या सर्वांनी लाभ घेतला आणि हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.